नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, गोष्ट प्रेमाची या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्या सगळ्यांच्या मनात एक कोपरा असा असतो जो आपण जगापासून लपवून ठेवतो. तिथे कोणतंही लॉजिक नसतं, फक्त भावभावना असतात. आज आपण तोच कोपरा उघडणार आहोत. आजची आपली कथा आहे आठवणींचा कप्पा. आज खूप दिवसांनी कपाट आवरताना तो निळा बॉक्स हाताला लागला. धूळ बसली होती त्यावर, अगदी आपल्या नात्यासारखीच. बॉक्स उघडला आणि एका क्षणात काळाचं चाक मागे फिरलं. त्यात काय नव्हतं. आपण पहिल्यांदा बघायला गेलो त्या सिनेमाचं तिकीट. त्याचा रंग आता उडालाय. तू दिलेलं ते वाळलेलं गुलाबाचं फूल, ज्याच्या पाकळ्या आता हाताला लागताच कुरकुरीत येऊन तुटतात. आणि ती तुझी छोटीशी चिठ्ठी, ज्यावर लिहिलं होतं, नेहमी सोबत राहू. कधी कधी प्रश्न पडतो, माणसं निघून जातात, पण त्यांच्याशी जोडलेल्या या वस्तू मागे का उरतात? हे तिकीट, हे फूल, या चिठ्ठ्या, हे सगळं निर्जीव आहे, पण तरी यात तुझा श्वास जाणवतो. लोक म्हणतात जुन्या गोष्टी टाकून द्याव्यात, मन हलकं होतं. पण त्यांना कसं सांगू, या वस्तू टाकल्या तर तुझ्याशी असलेलं माझं शेवटचं नातंही तुटून जाईल. तो कप्पा उघडला की तुझा तो विशिष्ट सुगंध दरवळतो. आपण पावसात भिजताना खाल्लेली ती मक्याची कणसाची चव आठवते. तुझे ते विनाकारण केलेले हट्ट आणि माझं ते खोटं रागवणं, सगळं जशाच्या तसं समोर येतं. तो कप्पा म्हणजे माझ्यासाठी फक्त वस्तूचा संग्रह नाही, तर माझं अधुरं जग आहे, जे मी आजही रोज रात्री पूर्ण करायचा प्रयत्न करतो. यावर काही सुचतंय. नको असलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधणं आता सोडलंय. तुझ्या आठवणींच्या दुनियेत स्वतःला मी जोडलंय. जग म्हणतं विसरून जा तिला, ते इतकं सोपं नव्हतं. कारण आठवणींच्या कप्प्यात प्रेम कधीच जुनं होत नसतं. अधुरं प्रेम एखाद्या जुन्या गाण्यासारखं असतं. ते पूर्ण ऐकता येत नाही, कारण मध्येच ओठांवर हुंदका येतो. पण ते बंदही करता येत नाही, कारण त्यांची धून काळजाला भिडलेली असते. मी आता तो बॉक्स परत कपाटाच्या कोपऱ्यात ढकलून दिलाय, कारण वास्तव हेच आहे की तू आता कोणाची तरी पूर्ण कहाणी झालीस, आणि मी आजही आपल्या अधुऱ्या पानांवरच अडकून पडलोय. पण हरकत नाही, माझ्या या आठवणींच्या कप्प्यात तू आजही माझीच आहेस. यावर एक कविता सुचलीये. काही गोष्टी विसरून जातात, काही राहतात मागे, मनाच्या एका कोपऱ्यात विणलेली रेशमी धागे. काही शब्दात न मांडलेले, कधी ओठांवर आलेले, ते प्रेम आजही तसंच आहे, काळजात जपले. आठवणींचा तो कप्पा हळूच उघडून पाहिला की तुझा तो हसरा चेहरा पुन्हा समोर उभा राहिला. तुझ्या नसण्यानेही आज तुझं असणं जाणवतं. साध्याशा या सुगंधी फुलातही मन तुझं नाव शोधतं. वेळ निघून जाते, पण आठवण कुठे सरते. जुनीच एखादी गाणी ऐकली की पापणी का भरते. तुझ्या आणि माझ्या प्रेमाची ही साधीशी गोष्ट आहे, जिथे तू नाही सोबत, पण तुझी सावली मात्र स्पष्ट आहे. यावर एवढंच सांगेन की तुमच्याकडेही असा काही एखादा बॉक्स किंवा कप्पा आहे का, जो तुम्हाला उघडायला भीती वाटते, पण तो फेकून देण्याची हिंमतही होत नाही. आठवणी ह्या वेदना देतात असं म्हणतात, पण त्याच आठवणी आपल्याला माणूस म्हणून जिवंतही ठेवतात. कसा वाटला आजचा हा विषय? कमेंट्समध्ये किंवा मेसेज करून नक्की कळवा. भेटूया पुढच्या भागात एक नवीन आठवणीसह. धन्यवाद.